नमस्कार, मी अवंती दामले. मी स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे आणि मी निओ वुमन क्लिनिकबरोबर असोसिएट आहे. थंडीच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने आपल्या स्किनवर त्याचा खूप परिणाम दिसायला लागतो. आपली स्किन खूप ड्राय होतीये, त्याला खूप भेगा पडतायत. तर अशा वेळेस आहारामध्ये तेलयुक्त पदार्थ म्हणजे नट्स आणि सीडचा वापर करणं गरजेचं आहे. आपण आहारामध्ये तीळ, गूळ ह्याचाही वापर करू शकतो. ह्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम आणि चांगल्या प्रकारचे क्षार मिळायला मदत होईल. त्याचबरोबरीने रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये हळदीचा वापर करू शकतो. आपण आपल्या दिवसाची सुरुवात 1 कप कोमट पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि त्याच्यापेक्षा थोड्या प्रमाणात कमी अशी पेपर पावडर घेऊन केली, तर त्याच्यातलं कर्क्युमिन चांगल्या प्रकारे शोषलं जायला मदत होऊ शकते. आपल्याला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळांचाही वापर आपण ह्या दिवसांमध्ये करू शकतो. आत्ता आपल्याकडे आवळा मिळतो, त्याचबरोबर पेरू मिळतात, संत्रं, मोसंब ह्यासारखी फळं मिळतात. त्याचाही वापर आपण करणार आहोत. आपण फळं खातानाही चोथ्यासकट खाणार आहोत, जेणेकरून आपल्याला इसेन्शियल फायबर मिळायलाही मदत होईल. हिवाळ्यामध्ये शरीरामध्ये पाण्याचं प्रमाणही आपण कमी पीत असतो, कारण का बाहेर पण थंडी असते, तर आपल्याला पाणी प्यावंसं वाटत नाही. तर अशा वेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे काढा किंवा सूप, ब्रॉथ ह्यांचाही वापर करू शकतो. जेव्हा आपण सूप आणि ब्रॉथचा वापर करतो, तेव्हा आपल्या आहारामध्ये कोलॅजन मिळायलाही मदत होते आणि चांगल्या प्रकारचे क्षार मिळायलाही मदत होते. आपण वेगवेगळ्या भाज्यांची सूप बनवू शकतो. आपण ब्रॉथ बनवून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये स्पाइसेसही ॲड करता येतील. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर लवंग आहे, दालचिनी आहे, तेजपत्ता आहे. ह्याचा वापर करून आपण जर सूप्स आणि ब्रॉथ बनवले, तर अंगामध्ये उष्णता निर्माण व्हायला नक्की मदत होऊ शकते.